उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर अत्यंत जोशात जल्लोषात पार पडणार आहे। शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवसेना, शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी बांधील असलेली शिवसेना, याचा उद्या सगळा संगम हा आझाद मैदानावर होणार आहे। लाखो शिवसैनिक ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले, ज्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ज्यांनी शिवसेना प्रमुखाच्या एका आवाजावर कोणतीही तमा न बाळगता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र झटला, त्या शिवसैनिकांची जाहीर सभा आझाद मैदानावर होणार आहे। काही लोक त्याच्यावर टीकाही करायला लागलेले आहेत। मग त्याला कोणी बंडाचं नाव देतं, कोणी गद्दारीचं नाव देतं, परंतु हे टीका करणारे कोण आहेत? तर हे टीका करणारे ज्यांनी शिवसेना लोकांच्या दारामध्ये जाऊन उभी केली, शिवसेना प्रमुखाने शिवसेना चालवली, राष्ट्रपती असेल की भारताचा पंतप्रधान असेल, तो मातोश्रीवर येऊन नतमस्तक व्हायचा, ही पद्धत होती। परंतु आता हे लाचार जे लोक आहेत, ज्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली, ज्यांनी खुर्चीसाठी लाचारी पत्करली, ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लाचारी पत्करली, मग कोणी विदर्भात जाऊन मिठी मारत होतं, कोणी काश्मीरमध्ये जाऊन मिठी मारत होतं, तर कोणी लाचार सारखं त्या सिल्वर ओकच्या सोफ्यावर बसून हात जोडून बसलेलं आपण पाहिलेलं आहे। वज्रमुठीच्या नावाखाली खुर्ची बदलण्याचा प्रकार या महाराष्ट्राने पाहिला आहे। साधी खुर्ची सुद्धा तुमची आमच्यापेक्षा मोठी नसावी, हे धोरण ज्या पक्षांनी घेतलं त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करणारे हे निष्ठावान जे स्वतःला समजतात, यांनी दसरा मेळावा घ्यायचा जरी आयोजित केला असेल तरी शिवसैनिक त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे। आमच्यासारखे लाखो शिवसैनिक आहेत ज्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती, ज्यांना कधी वाटलं नव्हतं की आपण या अशा काही पदावर जाऊ, मोठे होऊ, परंतु शिवसेना प्रमुख सांगायचे सत्ता ही माझ्यासाठी जन्माला आली पाहिजे, मी सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही। त्या स्वाभिमानी शिवसेना प्रमुखांचा मेळावा, त्यांच्या विचाराचा मेळावा हा आमचा आझाद मैदानावर होतोय। म्हणून उद्या खऱ्या अर्थानं शिवसैनिक, स्वाभिमानी शिवसैनिक, शिवसेना प्रमुखाला मानणारा शिवसैनिक, निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचं नाव म्हणलं की देशच नाही तर जगामध्ये त्याच्या नावाचा थरकाप होता, एक आदरही होता। ती शिवसेना आम्ही तुम्हाला शिंदे साहेबाच्या स्वरूपात पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्याला लाखो शिवसैनिक येतील अशी माझी अपेक्षा आहे। पण आता मराठा समाजाच्या आंदोलनामुळे अनेक लोक आता मुंबईला, सर्व पक्षाचे मुंबईला जाऊ नये असं आवाहन केलेलं मराठा समाजाच्या लोकांनी, त्याचा परिणाम दसरा मेळाव्यावर दिसणार नाही, कारण अनेक गावांमध्ये नेत्यांना जाऊ दिल्या सुद्धा जात नाही। मराठा समाजाचं आंदोलन हे एक वेगळ्या स्टेजला आलेलं आहे। निश्चित त्यांच्या भावना तीव्र आहेत, आरक्षण मिळालंच पाहिजे ही त्यांची भूमिका सर्वांना मान्य आहे। कृपया त्या आरक्षणाच्या आंदोलनाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही, हे जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे। म्हणून त्याला मिक्स करू नका। सर्वच राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी जर शब्द दिला तर ते पाळतात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत। आता जी काही गावबंदी वगैरे चाललेली आहे किंवा आता जे नेत्याला बंदी घालण्यात आलेली, हा एक आंदोलनाचा भाग जरी असला तरी त्याची तीव्रता जास्त आहे। ते तीव्रतेचं निश्चित शिंदेसाहेब लक्ष त्यांच्याकडे ठेवून आहेत आणि मला वाटतं त्याबद्दलचं लवकर निर्णय व्हावं अशी सर्वसामान्याची जशी अपेक्षा आहे तशी आमची आहे आणि यावर तोडगा निघेल, जरूर निघेल। मराठा समाजाला आरक्षण हे दिले जाईलच या मताचे आम्ही आहोत। काल एक जाहिरात आली होती, ती जाहिरात अंगलट आल्यानंतर पुन्हा आज एक दुसरी जाहिरात आली आरक्षणाचं धोरण। त्या जाहिरातीमुळेच मराठा बांधवांच्या अपेक्षा वाढत आहेत,
तर त्या पूर्ण करण्यासाठी आता शिंदे साहेबांची काय जबाबदारी? नाही, काय झालं, आरक्षणाच्या संदर्भामध्ये जाहिरात जी दिली गेलेली आहे ती जाहिरात सरकार काय करते, सरकार समाजामध्ये मग तो ओबीसी समाज असेल, म्हणजे ओबीसी समाजामधला धनगर समाज असेल किंवा SC समाज असेल किंवा मराठा समाज असेल, या प्रत्येक समाजासाठी सरकार काय करतंय हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न होता. सरकार बसून राहिलेलं नाही नसता. पहिल्या जर तुम्ही मागचं सरकार जर पाहिलं तर ह्या सगळ्या सुविधा या त्या काळात नव्हत्या. मग नावाला ते मंडळ स्थापन व्हायचे, त्या मंडळामध्ये तुटपुंजी मदत तिथं टाकल्या जायची आणि ती कुणाला मिळतही नव्हती. म्हणून त्याचे भरीव वाढ करून त्यांना न्याय द्यायचा थोडा बहुत का होईना किंचितचा प्रयत्न त्या माध्यमातून केला आहे. याचा आणि आरक्षणाचा संबंध नाही, याचा फक्त एक सपोर्ट. समाजातील जो वंचित घटक असेल, मग कोणत्याही समाजाचा असो, त्याला थोडंसं वर आणण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, मग उपमुख्यमंत्री असतील आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी असतील, त्यांनी तो केलेला आहे. म्हणून त्या जाहिरातीला अदरवाईज घेऊ नका. तर तो सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभं आहे, हा त्यातून दिलेला संदेश आहे. संजय राऊत आज बोलले, ते बोलताना असं म्हणाले की हे जे सरकार भाजप शिंदेचं सरकार आहे ते बिल्डरला दिलेला शब्द पाळतं, समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत. तुम्ही मोदींना जाऊन भेटा, मनोज जरंगे यांना मोदींकडे घेऊन जावा, कायद्यात दुरुस्ती करा, दुरुस्ती केलेलं प्रमाणपत्र आणून द्या. मराठी मुलं आत्महत्या करतात ती आम्हाला पाहत नाही, त्यामुळे मोदींकडे जाऊन तुम्ही लाडके आहात तर मोदींकडे जाऊन हा सगळा प्रश्न सोडवा. राऊत सारख्या बकवास माणसाने हे बोलून चालणार नाही. 2.5 वर्ष तुम्ही काय करत होता? तुम्हाला मराठा समाजाचा प्रश्न काय आज काल अस्तित्वात आलाय का? 2.5 वर्षामध्ये मराठा समाजासाठी किती बैठका घेतल्या एकदा सांगावं त्यांनी. 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय प्रयत्न केले तर सांगावं त्यांनी. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. होय, निश्चित मोदी साहेबाकडे शिंदे साहेब जातील, सर्व मंत्रिमंडळ जाईल, जे काही करता येईल ते तेवढं सर्व करायचा प्रयत्न करतायत. एक त्यांनी ठामपणे सांगितलंय, मी जेव्हा आरक्षण देईल ते आरक्षणाला कुठेही चॅलेंज नाही झालं पाहिजे. नसता आज दिलं आणि उद्या काढून घेतलं, ही भूमिका सरकारची नाही आणि नसावी. या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही बिल्डरच्या मागे जाणारे लोक नाहीत. हे टेंडर वगैरे कोणत्या हॉटेलमध्ये तुमच्या बैठका चालायच्या, कोणत्या हॉटेलमध्ये डील करायचे, डीलला कोण कोण असायचे, यांची सर्वांची यादी आमच्याकडे आहे. पार कोण कोण होते ना त्या बैठकीला, मोठे मोठे बांद्रातले कोण कोण बसायचे बैठकीला, हे सर्व आमच्याकडे आहे. परंतु वेळ आल्यावर ते सर्व जनतेसमोर येणार आहे. काही कालावधी या महिन्याभराच्या आतमध्ये हे सर्व नावंसुद्धा उघड होणार आहेत. सुप्रिया सुळे म्हटलं की मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा, हे सरकारने केलं पाहिजे. सुप्रिया सुळे बोलतात, कधी शरद पवार बोलतात, कधी संजय राऊत बोलतात. अरे तुम्ही काय केलं हे कधीतरी सांगाल का? तुमच्या कालावधीमध्ये आम्ही हे प्रयत्न केले. तुम्ही तर ते आरक्षण जे दिलं होतं ते कसं निघून गेलं, कसं कमकुवत आरक्षण दिलं, त्यावर का नाही बोलत? समाजाची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका. समाज तुमच्या पाठीशी जाणार नाही, कारण की सर्वांना माहिती, यांनी सर्वांनी मिळून समाजाला खेळवत ठेवलेलं होतं. आता खऱ्या अर्थानं दिशा द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो, शिंदे साहेबांनी दिलेले शब्द ते कधी खाली पडू देत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे संजय राऊतांचा, ते म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही मराठा नेते स्वतःला 96 कोळी समजवून आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी रणनीती आखलेली आहे की ओबीसी प्रमाणपत्र न मिळू देण्यासाठी आम्ही 96 कोळी असल्याचा मुद्दा पुढे आणतात. संजय राऊतने कोण काय बोलतं यापेक्षा त्या मराठा समाजाने काढलेल्या लाखोच्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणणारे तुम्ही या मराठा समाजाच्या आंदोलनावर शब्दही बोलण्याची लायकी त्यांची नाही, एवढंच या बाबतीत सांगेल. रामदास कदम जे आहेत त्यांनी असा दावा केला की आधी पोलिसांवर दगडफेक केली, मग पोलिसांनी लाठीचार्ज केला, असं त्यांचं म्हणणं आहे आंतरवालीच्या घटनेवर. नाही, त्याबद्दल मी जास्त काही भाष्य करू इच्छित नाही. ते त्यांचं काय वैयक्तिक मत असेल. सर, ड्रग्ज प्रकरण ललित यांचं असेल, त्यानंतर आता आपल्याकडे मोठे ड्रग्ज सापडले, काय सांगाल? ड्रग्ज उडता पंजाब सारखं उडता महाराष्ट्र होत चाललं. ड्रग्ज प्रकरण अत्यंत गंभीरतेने घ्यायला हवंय. यामध्ये कोणतंही राजकारण आणू नये. मी आत्ता ज्या पेपरच्या किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही बातम्या पाहतोय
त्याच्यामध्ये अनेक खासदार अनेक आमदार इन्व्हॉल्व आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. कुणाचाही कोणत्याही पक्षाचा असो, सत्ताधारी असो विरोधक असो, कुणाचाही मुलाजा न ठेवता राजकीय ताकद कुणाची काय आहे हे पाहण्यापेक्षा हा तरुण आज ह्या विळख्यामध्ये लपटला गेला होता. अनेकांनी आत्महत्या केल्यात, अनेकांचे जीव गेलेले आहेत. तर त्यांना पाठीशी न घालता जेलमध्ये कसे गेले जातील याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. त्यांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा जो कोणी इन्व्हॉल्व असेल कोणत्याही पक्षाचा त्याच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला पहिले जेलची हवा खायला दिली पाहिजे. हे प्रकरण आज महाराष्ट्रामध्ये गुजरात, महाराष्ट्र, संभाजीनगर, पुन्हा नाशिक असं अनेक ठिकाणचं जे काही आलेलं आहे हे प्राथमिक आलं असेल. कदाचित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे अड्डे असू शकतात. म्हणून याला गांभीर्याने घेऊन तातडीनं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. अंबादासने म्हटले की महाराष्ट्र पोलीस हे बनावट खवा आणि दूध भेसळीचे प्रकरण बघत बसले, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढा कारखाना त्यांच्या लक्षात आला नाही. आणि दुसरं असं म्हटलं की आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, कारण आरोपीकडे बऱ्याच मोठ्या नेत्यांची नावं असू शकतात म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. हे बघा, पोलिसांची निश्चित काही कमजोरी जर इतर असेल तर ती दिसून आलेली. गुजरातचे पोलीस येऊन इथं धाडी टाकतायत याचा अर्थ पोलीस काही ठिकाणी कमजोर आहेत. परंतु पूर्ण पोलिसांना एका लाईनीत धरणं, एका दोरीत धरणं योग्य नाही. जो पकडला गेला त्याने जे आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत असं अनेक जण सांगतायत. मी सुद्धा तेच सांगितलं, जर असेल कोणीही कोणत्याही पक्षाचा कितीही मोठा नेता असेल जेलमध्ये टाका. हे विरोधी पक्ष म्हणूनच नाही तर सत्ताधाऱ्यांची माझी स्वतःची मागणी सुद्धा तीच आहे. यामध्ये कुणालाही कॉम्प्रोमाइज करता येणार नाही, कुणालाही पाठीशी घालता येणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या प्रकरणात तुमच्याकडे काय काय माहिती आलेली आहे जी थक्क करणारी आहे? माझ्याकडे अशी जर माहिती असती ती मी तातडीनं पोलिसांना दिली असती, तातडीनं सरकारला दिली. या कारवाईनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या असतील ना? नाही, ह्या ज्या कारवाया असतात, हे जे काही ड्रग माफिया असतात, हे यांचं एक वेगळं रॅकेट असतं. या रॅकेटमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं. त्याच पद्धतीने मला याच्यातली काही माहिती नाही आहे. परंतु जर मला माहिती निश्चित आली, मी पहिले पोलिसांना आणि मुख्यमंत्र्याला देईल आणि त्यांच्यावर कारवाई करायसाठी मागणीसुद्धा करेल. यासाठी गृह खातं अपयशी ठरले असं म्हणायला वाव आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही. परंतु गृह खात्याने याच्याकडे एकदम चांगल्या प्रकारे आणखीन लक्ष द्यायची गरज आहे असं माझं मत आहे. बरं, सध्या आरक्षणावरून एकाच्या तोंडचा घास काढून दुसऱ्याच्या तोंडी टाकता येणार नाही असं अजित पवार यांनी विधान केलेलं आहे. जरांगे यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्यावर. हे बघा, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये या मताचे आम्ही आहोत. आम्ही कधीही असं बोललेलं नाही की ओबीसीचं आरक्षणाचा टक्केवारी कमी करा, मराठा समाजाला द्या किंवा इतरांचं कमी करा, इतरांना द्या. जे ज्यांना दिलेलं आहे ते कायम राहिलं पाहिजे. जे द्यायचं आहे ते वेगळेपणाने त्यांना देता आलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. म्हणून एकाच्या तोंडातून घास काढून दुसऱ्याच्या तोंडात टाकण्याचा आमचा प्रयत्न नाही आहे. सगळ्यांना आपलं ताट आपल्यासमोर असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण दुसरा पर्यायच नाही. ओबीसी शिवाय कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय हा एकमेव मराठ्यांवर सध्या तरी मार्ग आहे आणि त्याचीच मागणी जोर धरते आणि तीच मागणी टाळणं किंवा त्याला बाजूला करणं असं दिसतंय सरकारकडून. असे नाही, गेल्या महिन्याभरामध्ये जी न्यायमूर्तीची कमिटी होती त्यांनी अनेक प्रकरणं त्यांच्या हाताशी लागलेले आहेत. आणखीन त्याच्यावर अभ्यास त्यांचा चालू पण आहे. परंतु याला जो कालावधी लागतोय त्या कालावधीच्या मानसिकतेमध्ये आंदोलक नसल्यामुळं यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने शिंदेसाहेब प्रयत्न करत आहेत. आणखी या संदर्भातली एक माहिती समोर आली आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्यासाठी मुबलक नोंदी उपलब्ध नसल्याची शिंदे समितीची एक माहिती आहे. आणि शिंदे समितीने 8 दिवसापूर्वीच आठवडाभराचा जिल्हा दौरा केला होता मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा, तर पुरेशा नोंदी नाहीत असं म्हणतात. नाही, याच्यावर सरकार आता अभ्यास करत आहे ना. आज आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सर्व जेव्हा त्यांचा समितीचा पूर्ण अहवाल येईल त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्रिमंडळातील सहकारी मिळून निर्णय घेतील आणि मला वाटतं तो चांगला निर्णय असेल महाराष्ट्रासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी. आता सध्याला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक जे करतायत
त्याच्यापासून आता आपण सावध राहिलं पाहिजे, एवढीच एक विनंती असणार आहे. प्रत्येकाचा आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा आहे. कोणीही आरक्षणाची मागणी करताना एकमेकाशी भिडू नये किंवा एकमेकाच्या विरोधात उभं राहू नये. जो अनेक इतर लोक जे प्रयत्न करत आहेत याकडे सुद्धा सरकारचं लक्ष आहे आणि म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारं हे सरकार आहे आणि या सरकारने त्याच पद्धतीने या आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. एक नवा विषय समोर आला. परवा नितीन गडकरी एका कार्यक्रमात असं म्हणाले की आमच्या सकाळला मुलाखत देताना असं म्हणाले की शिवसेना आणि भाजपची ही युती नाही सध्याची. त्यावर तुमचे आमदार सहकारी संजय गायकवाड असं म्हणाले की नितीन गडकरी यांना चक्कर येऊन पडतात ते, त्यामुळे त्यांना कधी कधी असं होतं. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. त्यांनी मिश्किलपणे वापरलेले ते वाक्य आहे. शिवसेना प्रमुखाचे तेही अत्यंत लाडके राहिलेले आहेत आणि त्यांना अपेक्षित असलेली शिवसेना भाजपची युती आम्ही केलेली आहे. म्हणून आता ती शिवसेना ही नाही जी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेली होती. आता ही शिवसेना बाळासाहेबाची, हे आम्ही सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून आता याच्यात वाद होण्यासारखं काही नाही, याच्यावर सर्व पडदा पडलेला आहे. संजय गायकवाडांनी असं म्हणलेलं आहे की नितीन गडकरी हे चक्कर येऊन पडतात, त्यामुळे हे असं होतंय. नाही, तसं नाही. ते संजय गायकवाडचं ते स्वतःचं मत असेल, पण असं काही नाही. मराठा समाजातल्या तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. नांदेडला 2, औरंगाबादची 1, बीडची 1, उस्मानाबादची 1 अशा 5 आत्महत्या या नव्या सत्रात झाल्या. जरांगे पाटलांनी सुद्धा सर्वांना विनंती केलेली आहे की आत्महत्या करू नका. आम्ही सर्वांना विनंती करतो, आत्महत्या करू नका. आपला लढा जो शांततेने चाललेला आहे, शांततेच्या मार्गाने चालला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद सर्वसामान्य माणसं देत आहेत. एखाद्या युवकांनी आत्महत्या केली तर त्याचं घर उद्ध्वस्त होतं. म्हणून मी सुद्धा या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, लढा हा शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. अशा वेळेला घरातला एखादा उमेदीचा मुलगा जर आत्महत्या करत असेल तर तो समाजाला अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक ठरतो. म्हणून कृपया आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल कोणी उचलू नये. यामुळे तुमच्यामुळं तुमचं कुटुंब तर जातं, परंतु यामुळे समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो. आंदोलन करताना आंदोलनाला आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे, आपल्याला ते जिंकायचं आहे आणि ते जिंकण्याचे मार्ग जे आता चालू आहेत ते योग्य आहेत. त्याच मार्गाने चालावं अशी आपल्याला सुद्धा विनंती आहे. राज्यात वातावरण सध्या सरकारकडून खराब केलं जात आहे आणि दिवाळीच्या आधी संपूर्ण राज्यात दंगली घडवायचं कारस्थान सुरू आहे असं संजय राऊतांनी आरोप केला सरकारवर. त्यांना काही काम नाही हो, दंगली घडवून काय करणार आहे. आज लोकांना एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने राहायचं कसं याकडे सरकारचं लक्ष आहे. दंगली करून आम्हाला एकमेकाचे डोके फोडायचे नाहीत, एकमेकाच्या विरोधात उभं करायचं नाही. नसता क्षणाचाही उशीर न लागता आम्ही आमचा मेळावा शिवाजी पार्कला घेऊ शकलो असतो, परंतु आपसामध्ये भिडायचं नाही. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणताही समाज कोणत्याही समाजाच्या विरोधात जाऊ नये ही सरकारची प्राथमिकता आहे. त्याच पद्धतीने सरकार काम करते. हे जे दंगली होणार आहेत, घडवणार आहेत असे जे म्हणतायत हेच काही अंशी दंगलीला कारणीभूत आहेत. म्हणून सरकारने यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं अशी माझी मागणी आहे. आता मी विचारणारा प्रश्न काही तुमच्यासाठी नवा नाही, अनेकदा विचारला गेला, पण आता तारीख जवळ येऊ लागली म्हणून पुन्हा तोच विचारण्यात आहे की शिंदे गटांचे काही खासदार आमदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे भाजपकडून लढणार आहेत, कारण न्यायालयाची निकालाची टांगती तलवार त्यांच्याकडे, धनुष्यबाण सुद्धा त्यांच्या हातून परत तिकडे जाऊ शकतं, असे सगळ्या अटकळ बांधली जाते आहे. अहो, हे सगळं भाकीत आहे. भाकीतावर भरोसा ठेवू नका. प्रत्यक्षात कृतीमध्ये काय आहे, प्रत्यक्षात आम्ही केलेलं ॲफिडेविट काय आहे, प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने दिलेला निकाल काय आहे, प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाने आमची बाजू कशी मान्य केलेली हे पहा. काही लोक या गोष्टीचे वावड्या उठवतात कारण की त्यांच्या पक्षातले लोक आमच्याकडे येऊ नये म्हणून ते थांबावेत म्हणून हे अशा बातम्या येत असतात, जात असतात. परंतु आमचा कोणताही आमदार खासदार हा पक्षाच्या चिन्हाशिवाय इतर पक्ष चिन्हावर लढणार नाही आणि जे येणार आहेत ते सुद्धा लवकरच आमच्या पक्षामध्ये येतील आणि मग ते सुद्धा आमच्या चिन्हावर लढतील असं एकंदरीत चित्र आहे आणि याची प्रचिती ह्या 15 दिवसात तुम्हाला निश्चित येईल.
सध्या नेत्यांना संपूर्ण राज्यामध्ये गावबंदी केली जाते. काही काही ठिकाणी तर आक्रमक पवित्रा सुद्धा घेतला जातो आहे. त्यामुळे नेत्यांना आता येणाऱ्या काळात फिरणं मुश्किल होण्याची शक्यता आहे. नाही, असं नसतं. लोकांचा एक रोष आहे, एक राग आहे, आरक्षण मिळावं ही मागणी आहे आणि या मागणीच्या अनुषंगानं हे काही ठिकाणी असे जे प्रकार झालेले आहेत ते उत्स्फूर्तपणे झालेले आहेत. त्याला डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करणं किंवा ते चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणून काही दिवसापर्यंत हे चालेल, परंतु हा तिढा लवकर जेव्हा सुटेल त्या टायमाला त्याच गावामध्ये फटाके निश्चित वाजवले जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.